नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज मी बनवणार आहे वरण एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे मी. इथे मी डाळ धुवून 2 कप डाळ घेतली, 1 कप मुगाची, 1 कप तुरीची. इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे हळद, थोडंसं मीठ, कढीपत्ता टाकणार आहे, जिरे टाकणार आहे. जिरे टाकलं मी आता, कढीपत्ता टाकेल, गूळ टाकेल. ह्यामध्येच टाकून घेतलं सगळं गूळ. पण आता आमसूल टाकणार थोडंसं आणि थोडंसं तूप टाकून 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी याच्या. हे वरण खूप छान लागतं. एकदम साधं वरण असतं हे. याच्यात मिरची मसाला काहीच नसतं जास्त. एकदम साधं वरण असतं हे. खूप सुंदर लागतं. मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकर बंद करून मी ह्याच्या 3 शिट्ट्या करणार आहे. तोपर्यंत आपण आता करणार आहोत पुढे दोडक्याची भाजी करणार आहे मी हरभऱ्याची डाळ घालून. इथे मी दोडके कापून घेतलेले आहेत. आता आपण याची फोडणी करूया. हरभऱ्याची डाळ मी भिजवून ठेवलेली होती अर्धा तास आधी, ती पण टाकणार आहोत आपण. बघा, इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये मी आता 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल तापल्यानंतर त्यात मी मोहरी टाकेल, म्हणजे टाकली. जिरं टाकणार आहे. जिरं टाकल्यानंतर जे दोडके आपण चिरून घेतलेले आहेत ते सगळे दोडके मी इथं टाकून देणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेईल. मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं असंच व्यवस्थित मिक्स तेलामध्ये करून घेणार. थोडंसं परतून झालं की यामध्ये आपण हे मसाले घेतले मी, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ हे वरून टाकून दिलं. कारण की डायरेक्ट तेलात मसाले टाकल्यामुळे काय होतं, मसाले जळतात, मग त्याचा तो करपट वास ते येतो. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. ही व्यवस्थित असं परतून झालं, मिक्स झालं व्यवस्थित. जी भिजवलेली डाळ आहे त्या डाळीचं पाणी सकट मी याच्यात ती डाळ टाकून देणार आहे. असं छान परतून झाल्यानंतर ही डाळ जी आहे मी आता टाकून देते. अशा पद्धतीने आता हे अजून थोडंसं पाणी ॲड करेल. थोडीशी त्याला उकळी आली की मी झाकण ठेवून देणार. मंद गॅसवर याला मस्त शिजू देणार आहे. अजून थोडंसं पाणी टाकेन मी, बस. त्याला झाकण ठेवून आणि मंद गॅसवर त्याला झाकून ठेवू आणि भाजी करून घेऊ आपण याची पद्धतीने. आता ह्यामध्ये आपण खरपूस शेंगदाणे भाजून घेतले होते. मी तुम्हाला शेंगदाणे दाखवले नाही. शेंगदाणे मी दळून घेतले. आता ही बघा, इथं आपली ही भाजी शिजून गेलेली आहे. भाजी शिजल्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट जे मी दळून घेतलेलं आहे त्यामध्ये ॲड करणार आहे. भाजलेले शेंगदाण्याचं हे कूट आहे, हे थोडंसं मी टाकणार आहे. त्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून दिलं की झाली आपली भाजी रेडी. आज मी भाजी पण एकदम साध्या पद्धतीने केलेली, कारण की माझ्याकडे कोथिंबीर वगैरे काहीच नव्हतं. एकदम साधा स्वयंपाक आहे हा. स्वयंपाक माझा फक्त 15 मिनिटात झालेला आहे. पोळ्या, वरण, भात आणि भाजी. हे बघा, अशा पद्धतीने आपलं ताट रेडी आहे. आता मी वरण वाढायला घेणार आहे. पोळ्या करून झाल्या होत्या. वरण भात हे आपलं महाराष्ट्राचं लाडकं अन्न आहे. म्हणजे कसं, जर कोणाला, म्हणजे आता मी असं ऐकलेलं आहे बऱ्याच माझ्या मुलांकडून वगैरे की कॉलेजमध्ये महाराष्ट्रीयन मुलाला वरण भात म्हणून चिडवतात. कारण की आपलं वरण भात एवढं फेवरेट आहे. आपल्याकडे रोज संध्याकाळी वरण भात असतो घरात. म्हणून वरण भात हे खूपच म्हणजे सात्विक अन्न आहे आपलं. तर तुम्हाला डिश कशी वाटली ते मला सांगा. मी तेव्हा भाजी वाढून घेतलेली आहे, पोळी आणि कांद्याची चटणी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.